नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. आज मामाच्या गावालाच आहे अजून. यात्रा कालच झाली, पण आजच्या दिवस थांबावं म्हणलं आणि आज संध्याकाळी आम्ही जाणार आहोत. कारण आज कार्यक्रम आहे इथे शाळेमध्ये माझी मेळावा म्हणून. तर मग तिथेच जायचं आहे. मी इकडे मामाच्या गावाला शिकायला होते. तुम्हाला माहीत असेल की मी एका व्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की मी माझ्या मामाच्या गावाला शिकायला होते. त्यामुळे मी पण इथालची माझी विद्यार्थी आहे, म्हणून मला पण इन्व्हिटेशन आहे, त्यामुळे जायचं आहे तिकडं. तर इथे आमचे ताते बाबा म्हणजे माझ्या मम्मीचे सख्खे चुलते ते थोडेफार आजारी असतात, त्यामुळे मग त्यांना देवदर्शनासाठी काही काल नेलंच नव्हतं यात्रेमुळे. मग ते म्हणले चला आज घेऊन मला, कारण आज गर्दी पण जास्त नसते, काय नाही. त्यामुळे मग आज त्यांना आता घेऊन जायचं आहे. इथे खूप दिवसांनी ते असे तयार झाले, त्यामुळे मग चला म्हणलं त्यांचा एक फोटो पण काढूया. थोडासा गंध पण त्यांचा पुसला होता, मग तेच मी नीट करत होते. गंध हा आमचा मामा पंढरपूरला असतो, त्यामुळे पंढरपूरला असा विठुरायाचा गंध आहे. सेमी विठुरायासारखं यांचं लुक दिसत आहे. मग आमचा मामा त्याच्या मुलाला पण तसाच गंध लावतो आणि तो पण तसाच गंध लावतो आणि इथे तात्या बाबांना पण तसाच गंध लावला आहे. काय करतो गंधाचं काय केलं शिवांश? ते बाकी सगळ्यांचं छान असं खेळणं चालू होतं आणि तात्याबाबांची एक सवय आहे आमच्या की असं डोक्याला खाजवायचं, कारण माहित नाही कसं काय पण त्यांची सवय आहे आधीपासूनच ती डोक्याला खाजवायची अशी. मम्मीच्या मामाचे वगैरे सख्खे चुलते आहेत, त्यांना मुलं वगैरे नाही, तर लवकरच म्हणजे काय असेल पर्सनल प्रॉब्लेम तर इथं मला सगळं शेअर करायचं नाही. पण कसं असते ना, म्हातारपण जेव्हा येईल ना तेव्हा खरंच आपल्याला काहीच करता येत नाही. त्यामुळे ना जे आपलं तरुण पण आहे त्यामध्ये जगून घ्या. सगळे म्हणतात की कशाला आता जगायचं आहे, का कशाला आता फक्त काम करायचं नंतर म्हातारपणात फिरायचं वगैरे, पण नाही. कधी आपल्याला बसून खायची वेळ येईल ना ते पण सांगता येणार नाही. त्यामुळे जे आयुष्य आहे ना ते खरंच नीटनेटकं आनंदाने जगलं पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. आता यावर खूप जास्त बोलू शकते, पण ठीक आहे. आता मला जायचं आहे तिकडे भावी विद्यार्थी मेळावा आहे तिकडे. तर बघा अनु कशी बाय बाय करते, ती अजिबात मागं वगैरे लागत नाही, खूप समजूतदार आहे लहानपणीपासून. तर ह्या माझ्या बहिणी पण तिथेच होत्या शिकायला, त्यामुळे मग त्या पण इथे चालल्या आहेत. आणि माझा हा ड्रेस खरंच भारी वाटतोय की नाही, यात्रेलाच घेतला होता मागच्या, ऑनलाईनच घेतला आहे. लिंक पाहिजे असेल नक्की सांगा. तर इथे बघा घराच्या मागे शाळा होती, त्यामुळे मम्मीने मला इथं ठेवलं होतं. खूप जवळ आहे, म्हणजे घराच्या समोरच यात्रा, घराच्या मागेच शाळा वगैरे. तर तिथे गेल्याच्यानंतर छान असं आमचं ऑक्शन वगैरे झालं. आता एवढं काही व्हिडिओ घेतलं नाही, कारण आधीचे सगळे सर वगैरे भेटले, मग सगळ्यांच्यात कम्फर्टेबल नाही वाटत. नंतर मग तिथे सरांचं वगैरे भाषण वगैरे चालू होतं, काय शाळेबद्दल सगळं काही सांगत होते. तर इथे माझी मैत्रीण होती, तिचा मग मुलगा पण आला होता. माझी अनु तर काही मागे लागली नाही, तर मग तिला पण आणलं असतं, पण ती काही शांत बसत नाही एका जागेत, त्यामुळे तिला आणायचं काही प्रश्नच नाही. तिला असं मोकळं फिरायला वगैरे खूप जास्त आवडतं. आणि आता रायगडवरून जेव्हापासून तिकडून इकडं आले तेव्हापासून असं वाटतं की जेलमधून सुटल्यासारखं. ती अजिबातच घरात थांबत नाही, नेहमी बाहेरच असते. तर इथे त्यांचं भाषण वगैरे सरांचं चालू होतं, हे आमचे सर आहेत. आणि आम्ही इकडे बेंचवर छान असे बसलो होतो, वरती मंडप वगैरे सगळं छान सजवलं होतं. माझी मैत्रीण आहे शेजारची आणि इकडे साईडला माझी बहीण बसलेली आहे. आम्हाला सगळ्यांना म्हणत होते की करा भाषण, पण स्टेज डेअरिंग नाही एवढ्यात. पण माझ्या मैत्रिणीला खूप जास्त फोर्स केला, मग ती आता गेली आहे भाषण करायला. मला पण खूप जास्त फोर्स केला होता, पण एक स्टेज डेअरिंग नसते किंवा मग काय बोलावं ते समजत नसते. आधीपासून आपण तयारी केलेली असती तर मग आपल्याला बोलता येते, पण इथे काहीच नाही. मला तर कळलंच नसतं काय बोलावं काय. माझी मावशी पण इथे शिकायला होती, माझे मामा, माझी मम्मी वगैरे सगळे इथे होते. मग मावशी सगळ्यांना भेटली, सगळ्यांच्या फोटोज वगैरे काढले सगळ्यांसोबत. नंतर घरी आलो, तिथं जेवण होतं. जेवण केल्याच्यानंतर घरी आल्याच्या नंतर इथे मावशीला जायचं होतं, लगेच निघायचं होतं. मग मामा म्हणला सगळ्यांना स्पेशल असा माझा चहा करतो, कारण त्याचं हॉटेल आहे. मग तो म्हणला की माझा स्पेशल चहा करतो. मग इथे अमृततुल्य चहा मामाने करून आणला आहे. मामींची सगळी टिंगल उडत होती की मामांची मज्जा आहे, सगळं आयतं वगैरे भेटते. आणि आम्ही सगळी भावंड मिळालो की खूपच जास्त दंगामस्ती चालू असते, तीच आमची चालू होती. इथं बघा आता ना चहा हा गाळायचा नसतोय, कारण फक्त प्रीमिक्स ॲड करून तो चहा केलेला असतो दुधामध्ये, त्यामुळे तो काही गाळायचा नसतो. हा आहे मामाचा मुलगा. सगळ्यांची इथे दंगामस्ती चालूच होती, आता इथे चालूच राहणार आजच्या दिवसच फक्त, कारण आज आम्हाला निघायचंच आहे संध्याकाळी. पण म्हणता तो पण प्लॅन कॅन्सल झाला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आहेत. पण 2 दिवसाचे व्लॉग एकच येतील, त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर इथे छान असा चहा आता मी एन्जॉय करते. पण खरंच टेस्ट एक नंबर आहे आणि लवकर चहा बनतो, त्यामुळे बनवायला पण सोपं आहे खूपच जास्त. आता उन्हाळा आहे, त्यामध्ये मी चहा तर पितच नाही पहिल्यापासून. आता उन्हाळा पण आहे, पण मामाचा चहा माझे विषय हार्ड आहे, खरंच खूप छान लागतो. तर इथे बघा मावशी पण माझी आली होती, तिला म्हणलं धर ग चहा, कारण सगळ्यात तर मला जात नाही. मग मामा म्हणलं चल तिला दुसरा देतो. मग म्हणलं चला आपला चहा तर आपण खतम करायलाच पाहिजे. मी कधी चहा घेत नाही, मामाचा म्हणलं विषय हार्ड आहे.
सगळं झाल्याच्या नंतर इथे आता मावशी पण निघाली आहे. मग सगळे त्यांनाच वाट लावत आहे की चला बाय बाय. गाडी वगैरे पुसली होती मावशीने छान, असं तिला थोडीफार हेल्प करू लागत होतं. आणि अनु आणि मामा पण सगळे आतमध्ये बसले आहेत. अरे मला करम नाही चल 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 पटकन बाय 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 अनु बाय बाय. सगळे चालले, तुम्हाला कसं वाटतंय? आता काय करणार, काय आता काहीतरी वाटलं मी थांबते ना 2 दिवस. मी आता 11 वर्ष सुरू झालं. मी कटीत सुरू 11 वर्ष होऊन 10 वर्ष होऊन 15 दिवस झालं म्हणायचं. कसली गाडी होती? बोरवेले काय? हा 11 वर्ष लय मोठे आहेत. फायनली इथे मावशीला सगळ्यांनी वाटी लावला आणि सगळे बसले आहेत. पण मावशीला परत यावं लागलं कारण एक विषयावर चर्चा करायची बाकी होती. आता तो पर्सनल विषय त्यामुळे तो काही इथं शेअर करत नाही. त्यामुळे मावशी परत रिटर्न आली, थोड्या लांब जाऊन 4-5 किलोमीटर लांब गेली होती. नंतर संध्याकाळी परत येते सगळ्यांनी अंथरून टाकलं आणि आम्ही 4-5 दिवस झालं असे झोपत आहेत बाहेर सगळे मस्त. आणि हे फिलिंगच खूप वेगळे आहेत यात्रेला सगळे बाहेर झोपणं, कारण यात्रा समोर भरते आणि समोर इथे यात्रेला सगळे आले की आम्ही असेच बाहेर झोपतो. उन्हाळा पण असतो त्यामुळे काय, आणि बघा समोरच घर आहे आणि यात्रा वगैरे सगळी संपली आहे. सगळे साफसफाई पण झाली आहे, त्यामुळे इथे चालायला मी आता आले आहे इकडे. चला म्हणलं आधीचे दिवस ताजे करूया. आधी मी शाळेला होते तेव्हा असं चालायला वगैरे यायचे इथे समोरच. तर इथे मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकरच निघायचं होतं आम्हाला. मी 2-3 दिवस राहणार होते, पण अचानक एका रात्रीतच आजारी पडली. उन्हामध्ये इकडे भरपूर हिंडते आणि हा पत्रा पण खाली असल्यामुळे ऊन पण भरपूर लागत आहे, त्यामुळे ती कंटिन्यू रात्रभर उलट्या करत होती. त्यामुळे मग चला म्हणलं तिला दवाखान्यात वगैरे न्यायला लागलं, तर परत इकडे सोय नाहीये जास्त दवाखान्यात वगैरे न्यायची. मग म्हणलं चला आता जाऊयात, कारण एक दिवस आणि जायचंच आहे आणि नंतर आता पण जायचं आहे. आता तशी गाडी होती, मावशी आम्हाला सोडणार होते घरी. म्हणलं चला जाऊयात आता ही सगळे निघाले आहेत. तर मला ऍक्च्युली राहायचं होतं, कारण मला परत राहायला भेटत नाही सारखं, त्यामुळे राहायचं होतं इथे. मामाला म्हणलं चल मामा बाय बाय. बाकी मग सगळ्यांना आता बाय बाय करत आहे. इकडे आजीला पण बाय बाय केलं. नंतर इथे आमचे ताते बाबा त्यांना पण बाय बाय केलं. जेव्हापासून संसार सुरू झाला तेव्हापासून मामाच्या गावाला खूप कमी येते, म्हणजे येते प्रत्येक दिवाळीला येते, प्रत्येक यात्रेला वगैरे येते, पण खूप रिअर येणं होतं, खूप थोडे दिवस येणं होतं. बाय बाय मम्मा. बाय बाय मम्मी बाय. आजी चल जाते. मामाच्या गावाची यात्रा संपली. प्रवासात तर शूट घ्यायचं काही कारणच नाही, कारण अनु कंटिन्यू उलट्या करत होती. आणि मी इकडं मम्मीच्या इथं आल्याच्यानंतर माहेरी आली. मी आता सध्या माहेरी आल्याच्यानंतर पण काही शूट घेतलं नाही, कारण ती उलटेच करत होती. नंतर तिला औषध वगैरे दिलं आणि त्या औषधाने खरंच तिला फरक पडतो, त्यामुळे लगेचच फरक पडला. आणि मग संध्याकाळी आमच्या गावचा बाजार असतो, त्यामुळे मग तिथे गेली होती, कारण अनु तर घरी होती. मग मम्मी म्हणली मी लक्ष देते, तुझा बाजार घेऊन ये, कारण बाजार तर लागतोच. मग आठवड्याभरचा एकदाच बाजार भरतो आम्ही. इथे वांगे खूप छान फ्रेश होते, त्यामुळे वांगे पण घेतले. बाजारात मी कधी माझ्या सासरी पण जात नाही, कधी माहेरी पण एवढी काही जात नाही, त्यामुळे काय मला जास्त बार्गेनिंग करतात पण येत नाही, आणि कसं काय घ्यावं, कोणतं काय चांगलं, त्यामुळे काय ते काही घेता येत नाही. पण आज मला एक सँडल बघायचं होतं, मला आवडलं होतं. मागच्या बाजारामध्येच मी तिथं घेणार होते, पण यावेळेस काय तो आउट ऑफ स्टॉक होता, त्यामुळे काही घेतला नाही. आमच्या वहिनीसोबत होत्या म्हणून मी आले आहे, नाही तर मला काय एवढं घ्यायचं वगैरे कळत नाही. नंतर वहिनीला इथं आयते ब्लाऊज घ्यायचे होते, जे की आयते आता क्रॉप टॉप सारखे असतात ना, खूप जास्त व्हरायटी होती आणि फक्त 100-150 असंच होती. ऑनलाईन पण एवढं स्वस्त भेटत नाही, खरंच एवढं इथे स्वस्त आहे. मग मला पण बघत होते मी, म्हणजे मला ना आत्ताच मी ऑनलाईन एक आयता ब्लाऊज घेतला आहे, पण काय तो अजून एकदा पण वेअर केला नाही, कारण साडी जास्त घालत नाही, त्यामुळे म्हणलं चला नको घेऊयात, बघू नंतर घेऊया. हा मल्टी कलरचा सगळ्या ब्लाऊजवर मॅचिंग, सगळ्या साड्यांवर मॅचिंग होईल, त्यामुळे हा मला वाटत होतं घ्यावं, पण काय इथंच आहे अजून थोडे दिवस, त्यामुळे नंतर पण घेऊ शकते मी. चला म्हटलं नको घेऊयात, आता नंतरच घेऊया. मग वहिनीला घ्यायचे होते 1-2 ब्लाऊज, तेच घेतले आहे वहिनीने. नंतर दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया होती, त्या दिवशी तर काही शूट केलं नाही, दुसऱ्या दिवशीचं इथं हे शूट आहे. अक्षय तृतीया होती, त्यामुळे इथे सगळ्यांचे दंगा मस्ती करणं चालू होतं. मित्रांना जेव घालायचं होतं, त्यामुळे इथे मग पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. मग छान असा पुरणपोळीचा स्वयंपाक एन्जॉय केला. जास्त काही शूट घेतलंच नाही खरंच, कारण 2-3 दिवस जॉबमधून पण सुट्टी आणि इथे पण सुट्टी घेतली 2-3 दिवस. छान
असा पुरणपोळीचा स्वयंपाक मम्मीला थोडंफार करू लागली, बाकी सगळं मम्मीचं होतं. त्यामुळं इथे मम्मीच्या हातची छान अशी पुरणपोळी मी एन्जॉय करते. नंतर मग संध्याकाळी इथे माझ्या फ्रेंडच्या घरी गेले होते. मग तिथं अनुच्या आणि बाकीच्यांची मस्ती चालू होती. तर हा मोठा आहे तो माझ्या भावाचा मुलगा आहे आणि हा छोटा आहे तो माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे. आणि हे अनु यांचं पण छान असं काहीतरी बॉन्डिंग, काहीतरी बोलणं चालू होतं. आता काही मी घेतलंच नाही. आणि इकडे ना उन्हाळ्यामध्ये एवढ्या कळ्या येतात ना झाडांना, फुलं पण भरपूर येतात. तर बघू शकता किती कळ्या आल्या आहेत एकाच मोगऱ्याला. म्हणजे फुलं पण एवढी येतात ना की बेमाप येतात आणि सगळेच लगेचच तोडून नेतात. तरी ते एकच फुल फक्त मला एवढ्या मोठ्या झाडाला भेटलं, कारण सगळे लगेचच नेतात. जरा अनु फुल लाव तुझ्या डोक्याला. फुलच नाही कानात लाव ह्याच्या. हो थांबा. तिथे समोरच असे ग्रामपंचायतचे कट्टे आहेत किंवा ग्रामपंचायत किंवा मग प्रायव्हेट पण असू शकतात. मग तिथेच थोड्या वेळ छान असे बसले होते. तर ही इयरिंग्स मी यात्रेतून घेतला आहे, छान आहे. नंतर आमच्या शेजारीच भागवत कथा सुरू होती. मग शेवटचा दिवस होता आज, कारण सगळे दिवस तर मामाच्या गावालाच गेले. आज चला म्हणलं शेवटच्या दिवशी आपली हजेरी लावून येऊया, कारण जवळचे ते काका आहेत मग तेच घेतात इथे भागवत कथा वगैरे. महाराज आणले होते दुसरीकडून, पण त्यांचा सगळा कार्यक्रम असतो. चला म्हणलं आपण जाऊयात आजच्या दिवशी. मग इथे भागवत कथा ऐकत होतं. शेवटच्या दिवशी पण छान असं त्यांनी भागवत ऐकवलं. मागच्या वर्षी येत होते 2-3 दिवस, पण आमची मामाची गावची यात्रा आणि भागवत कथा नेहमी एकाच वेळेस येते, एकाच टायमाला येते. त्यामुळे काही येणं होत नाही. 7 दिवस असते ही. मग निवांत मागे बसून आम्ही ऐकत होतो. थोडंसं लाइटिंग वगैरे, उजेड वगैरे खूप जास्त होतं, त्यामुळे ना क्लिअरिटी पण किती सुंदर येत आहे ना. कथा वगैरे ऐकली आणि ह्या वर्षीचा पहिला आमरस मला इथेच खायला भेटला या कथेला, कारण संध्याकाळचं जेवण पण असतं कथा वगैरे झाल्याच्या नंतर. आणि मग जेवण वगैरे केलं आणि घरी आलो. आणि ही आरती मला खूपच जास्त आवडते, तुम्ही पण थोडीशी ऐकून घ्या. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल पण सबस्क्राईब करा. भेटू मग आपण उद्या. बाय.